नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जागतिक मंदीचा संधी म्हणून उपयोग करून घेणं आवश्यक, अरुण जेटली. मेक इन इंडियामुळे रोजगाराच्या संधी आणि महसुलातही वाढ झाली असल्याचा केंद्राचा दावा. आरबीआयच्या गव्हर्नरपदी ज्येष्ठ अर्थतज्ञ उर्जित पटेल यांची निवड. जम्मू काश्मीरच्या काही भागात आज 43व्या दिवशी तणाव कायम. शाळा, महाविद्यालय आणि खासगी कार्यालय बंद. राज्यातल्या वापरात नसलेल्या जमिनी विकून 2 लाख कोटी रुपये उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. दिव्यांगांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी नागपूरमध्ये विशेष संयुक्त पुनर्वास केंद्र सुरू होणार. आणि रिओमध्ये रौप्य पदकावर नाव कोरून इतिहास घडवणाऱ्या पी.व्ही. सिंधूवर भारतात अनेक राज्यांकडून आणि संस्थांकडून आकर्षक बक्षिसांचा वर्षाव. पाहूया सविस्तर वृत्त. जागतिक मंदी आपल्यासाठी संधी असून गुंतवणूकदारांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करायला हवा, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले. ते आज मुंबईत ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या कार्यक्रमात बोलत होते. सरकारचं पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं अभियान अतिशय महत्वाकांक्षी असून देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्याचा लाभ होईल. तसंच मेक इन इंडिया उपक्रमामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि महसुलातही वाढ झाली आहे, असंही जेटली म्हणाले. अनुदानाचं सुसूत्रीकरण करून ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली आहे. कररचनेतही आम्ही सुधारणा केल्या आहेत. आमचं पुढचं उद्दिष्ट बँकांना बळकट करणं हे असेल, असं सांगत आताचा काळ हा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा आहे, असंही जेटली म्हणाले. आपल्या देशातल्या लोकांची मानसिकता नेहमीच सरकार सगळं काही करेल अशी राहिली आहे. त्यामुळे आपण अनेकदा स्वतःच्या विकासाची संधी शोधत नाही, अशी खंतही जेटली यांनी व्यक्त केली. सुरुवातीपासूनच आपण आलेल्या संधी गमावल्या आहेत. इतिहासाची पानं उलटली तर आपल्या लक्षात येईल की युरोपात आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे आपल्या देशात काहीही फरक पडला नाही. जेव्हा सगळं जग प्रगती करत होतं तेव्हा आपण मध्ययुगीन मानसिकतेत होतं. ही मानसिकता बदलायला हवी, असंही जेटली म्हणाले. केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते. आमच्या सरकारनं जनतेची मानसिकता बदलली आहे. सरकारच्या प्रत्येक कृती आणि निर्णयामागे शाश्वत विकासाचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यावेळी म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून आज ज्येष्ठ अर्थतज्ञ उर्जित पटेल यांच्या नावाची घोषणा झाली. विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर गव्हर्नर पदाची जबाबदारी उर्जित पटेल यांच्याकडे जाईल, असं सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वित्तीय नियामक नियुक्ती संशोधन समितीनं केलेल्या शिफारशीनुसार 3 वर्षांसाठी ही नियुक्ती झाली आहे. वित्तीय सल्लागार, अर्थतज्ञ आणि बँकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उर्जित पटेल यांनी याआधी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून 3 वर्ष काम केलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह केंद्र आणि राज्य सरकारांच्या अनेक उच्चस्तरीय वित्तीय समित्यांमध्ये उर्जित पटेल यांनी काम केलं आहे. श्रीनगर जिल्हा आणि दक्षिण काश्मीरमधल्या 2 गावात अद्याप तणाव कायम असून संचारबंदी लागू आहे. फुटीरतावादी गटाने आज आझादी मार्च काढला होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज 43व्या दिवशी अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयं आणि खासगी कार्यालयं बंद आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज काश्मीर प्रश्नावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. काश्मीरमधला तणाव कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी विनंती अब्दुल्ला यांनी यावेळी केली. केंद्र सरकार काश्मीरचा प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरलं आहे, अशी टीका अब्दुल्ला यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केली. बोईंग विमानासाठी टाटा उद्योग समूहाच्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन उद्योग समूहानं उच्च दर्जाचे फ्लोअर बीम निर्माण करून मिहानचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे. बोईंग आणि ताल उद्योगामुळे मिहान विमान निर्माण उद्योगामध्ये महत्त्वाचं केंद्र म्हणून विकसित होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मिहान इथं टाटा उद्योग समूहाच्या कन्साइनमेंटचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जेनेरिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, बोईंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 72वी जयंती सद्भावना दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात आली.
राजभवनात सद्भावना दिन साजरा करण्यात आला। राज्यपालांचे सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांनी राजभवनातल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सद्भावनेची शपथ दिली। सद्भावना दिनानिमित्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक सद्भावना प्रार्थना करण्यात आली। यंदाचा सद्भावना दिवस मुंबई काँग्रेसच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मरीन ड्राईव्ह इथं जागतिक दहशतवादाविरोधात मानवी साखळी तयार करण्यात आली। ज्या देशांनी दहशतवादाच्या झळा सोसल्या आहेत त्या देशातल्या नागरिकांप्रती या मानवी साखळीत सद्भाव व्यक्त करण्यात आला। बुलढाणा जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात मी धावतो देशासाठी या सद्भावना मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। चिखली इथं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत जवळपास 5000 विद्यार्थी युवक यांनी सहभाग घेऊन देशाची अखंडता आणि सद्भावनेची शपथ घेतली। जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे याच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं सद्भावना दौडचं आयोजन करण्यात आलं। दसरा चौकातील शहाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्धपुतळ्यापासून या सद्भावना दौडचा प्रारंभ झाला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सद्भावना ज्योत प्रज्वलित करण्यात आली। यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते। या दौडनंतर राजीव गांधी सूत गिरणीच्या कार्यस्थळावर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांचा आज 3रा स्मृतिदिन। आजच्या दिवशी 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात काही माथेफिरूंनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती। दाभोलकरांच्या मारेकरांना अटक करण्यात तपास यंत्रणांना अद्याप यश आलं नाही। जादूटोणा आणि अंधश्रद्धेला मूठमाती देण्यासाठी नरेंद्र दाभोलकर यांच्याच प्रयत्नातून 2013 मध्ये राज्य सरकारनं जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर केलं होतं। डॉ. दाभोलकर यांनी अनिसच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला राज्यघटनेच्या चौकटीत राहून लढा द्यायचा संस्कार केला आहे। त्यालाच अनुसरून आम्ही आमचा लढा चालू ठेवू असा निर्धार आज हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केला। डॉ. दाभोलकरांच्या 3ऱ्या स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलापासून शहरात निषेध मोर्चा काढला। डॉ. दाभोलकरांचे पुत्र हमीद दाभोलकर, कन्या मुक्ता दाभोलकर, अनिसचे कार्यकर्ते आणि अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। 3 वर्षांनंतरही दाभोलकरांच्या मारेकरांना शोधण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याबद्दल यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला। लातूर इथंही आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन केलं। डाव्या विचारांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला, तसंच आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। दरम्यान सनातन संस्थेची बदनामी करणाऱ्या पुरोगामी संघटनेच्या निषेधार्थ पुण्यातल्या हिंदुत्ववादी संस्थेच्या वतीनं आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला। दाभोलकर हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडेला तर पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाडला अटक केली, मात्र न्यायालयात खटला सुरू होऊ शकला नाही। कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय सनातनची बदनामी करून सनातनच्या साधकांना त्रास देत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला। हे दोघेही निर्दोष असून त्यांची सुटका करावी अशी मागणी सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली। बाजीराव रोडवरच्या महाराणा प्रताप उद्यानापासून या मोर्चाची सुरुवात झाली होती। यात मोठ्या संख्येनं साधक साध्वी उपस्थित होत्या। राज्यातल्या वापरात नसलेल्या सरकारी जमिनी विकून 2 लाख कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव DK जैन यांच्या नेतृत्वाखालील समितीनं राज्यातील सरकारी जमिनी विकण्याचा निर्णय घेतल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे। अर्थ मंत्रालयाकडून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली। राज्यातील अनेक प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असून त्यामुळे वापरात नसलेल्या सरकारी जमिनी आता विकण्यात येणार आहेत। दहीहंडी उत्सवातील गोविंदांची वयोमर्यादा आणि दहीहंडीची उंची याविषयी अनेक दिवसांपासून निर्माण झालेला संभ्रम अखेर सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या स्पष्टीकरणानंतर दूर झाला। न्यायालयाच्या निर्णयानुसार मात्र दहीहंडी उत्सवात 18 वर्षाखालील गोविंदा सहभागी होऊ शकणार नाही आणि दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मोरांची उंची 20 फुटांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही। मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा काही राजकीय पक्षांनी मात्र विरोध केला आहे। दहीहंडी उत्सव म्हटला की डोळ्यासमोर येतात उंच उंच मानवी मनोरे तयार करून दहीहंडी फोडणारे गोविंदा। या मनोऱ्यांना मर्यादा नसते, कधी 3 तर कधी 8 थरांचे मनोरे या सणाचं आकर्षण ठरतात। संगीताच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारे गोविंदा मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडताना दिसतात। अगदी 5 वर्षाच्या लहान मुलांपासून
30 वर्ष वयाचे तरुण दहीहंडी सणासाठी कित्येक दिवस आधी सराव करताना दिसतात। यात मुलीही मागे नाहीत, त्याही गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी फोडत आहेत। हे सर्व छान आणि उत्साहात सुरू असताना दहीहंडी फोडताना थरांवरून पडून जीव गेल्याच्या अनेक घटना ऐकायला येतात आणि या सणाला गालबोट लागतं। सुरक्षिततेच्या दृष्टीनं दहीहंडी फोडताना मानवी थरांवर मर्यादा यावी आणि 18 वर्षाखालील गोविंदांनी या उत्सवात सहभागी होऊ नये यासाठी 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक गोविंदा पथकं आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मात्र दहीहंडी उत्सवात दिसणाऱ्या उत्साहापेक्षा यात सहभागी होणाऱ्या गोविंदांची सुरक्षा महत्त्वाची आहे। हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अधोरेखित झाला आहे। दहीहंडीत उंच थरांच्या स्पर्धेत लहान मुलांच्या जीवाशी खेळ होत असल्यानं सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात दिलेल्या निर्णयाबाबत अधिक चर्चा करण्यासाठी याचिकाकर्त्या स्वाती पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। स्वातीजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। दहीहंडी उत्सव एक आठवड्यावर आलेला आहे, पण यावेळी दहीहंडीची तयारी आणि उत्सवाच्या चर्चेपेक्षा जे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्याबाबत चर्चा झाली, ती अपेक्षितही होतं आणि आवश्यकही होतं। मुळात तुम्ही जी याचिका दाखल केली होती तेव्हापासून ते आता ऑगस्ट 2014 मध्येही त्याच्यावर बंदीचा सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता, पण त्यावेळी काही कारणाने तो लागू झाला नाही आणि आतापर्यंत जो प्रवास आहे, पहिली प्रतिक्रिया काय झाली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला? ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे हा अपेक्षितच होता, कारण 2014ला ज्यावेळी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यावेळी माननीय हायकोर्टाने अतिशय चांगला निर्णय दिला होता। पण दहीहंडी समन्वय समिती ही सुप्रीम कोर्टात त्यांनी ह्याच्या बाबतीत अपील केलं होतं की खूप कमी कालावधी आहे आणि या दरम्यान सरकारला ह्या रिस्ट्रिक्शन्स आहेत हे पाळणं फार कठीण जाते आणि काही कालावधीसाठी हा स्थगिती घेतली होती। परंतु त्याच्यानंतर 8 आठवड्यानंतर ही जी याचिका आहे जी दहीहंडी समन्वय समितीने जी दाखल केली होती ही डिस्पोज केली गेली आणि ही डिस्पोज केल्यामुळे जो हायकोर्टाचा निर्णय हाच लागू पडतो। त्याच्यामुळे 2015लाच या नियमांचं खरं तर पालन करायला पाहिजे होतं सरकारने, परंतु ते केलं नाही आणि त्यामुळे मी कंटेम्प्ट दाखल ते केलेली आहे। परंतु हायकोर्टाने मग क्लिअरन्स आणायला सांगितलं आणि त्यानुसार क्लॅरिफिकेशनसाठी ज्यावेळी सरकार सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळी आपण पाहिलं असेल की 17 तारखेला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे हा हायकोर्टाचा निर्णय पुन्हा कंटिन्यू ठेवलेला आहे। म्हणजे 20 फुटापर्यंत उंची आहे, 18 वर्षापर्यंतच्या खालील मुलांना आपण त्याच्यावर थरांवर चढवू शकत नाही। त्याच्यानंतर अनेक काही अजून नियम अटी आहेत ज्या माहिती नाहीयेत आणि त्या माहिती करून घेतल्या पाहिजेत किंवा सरकारने त्याबद्दल माहिती ही गोविंदा पथकांना आणि आयोजकांना देणं भाग आहे। म्हणजे जे काही सेफ्टी बेल्ट आहेत किंवा जे काही सुरक्षतेचे नियम आहेत, चॅरिटेबल ट्रस्टला काही अधिकार दिलेले आहेत, त्यांना काही नियम घातलेले आहेत, याबाबत प्रबोधन होणं आवश्यक आहे। प्रबोधन होणं आवश्यक मुळात आहे। तुम्ही याचिका दाखल केली होती की वयोमर्यादा आणि उंचीचा थर हे दोन मुद्दे होते, पण कुठेतरी हा दहीहंडीचा समावेश धोकादायक प्रात्यक्षिकांमध्ये त्याचा समावेश करण्यात यावा या प्रकारचे एक कलम होतं। तुम्ही नेमकी याचिकेत काय मुद्दे ठेवले होते? याचिकेमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थर कमी होणं, कारण जे ऍक्सिडेंट होतात हे उंच थरांमध्ये होत होते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती स्पर्धा वाढत गेली होती आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, ही सगळ्यात मोठी उंचीची अट होती। दुसरी गोष्ट वयोमर्यादा, लहान 6-6, 7-7 वर्षाच्या मुलांना वरती चढवलं जात होतं आणि याच्यामध्ये अनेक मुलांचे जीव सुद्धा गेलेले आहेत। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे हे दोन मुद्दे होते। त्याच्यामध्ये ह्या मुलांना सेफ्टी देणं, त्यांना सेफ्टी बेल्ट लावणं, हेल्मेट, हे सगळ्या मागण्या आपण केल्या होत्या हायकोर्टाकडे आणि त्यानुसार हायकोर्टाने हे आदेश दिलेले। काही विमा कंपन्या पण पुढे आला होता यांच्या सेफ्टीचं गेला अशाही प्रकारच्या कसं आहे, विमा जे आहे इन्शुरन्स आहे, 1 दिवसासाठी विमा असतो। आम्ही केएम हॉस्पिटलमध्ये मी बघितलेलं आहे की 2-2 दिवस गोविंदांना कॉटच मिळत नाही, म्हणजे मग तो विमा लागू पडतो का? हे प्रत्यक्ष गोविंदांना माहिती आहे, परंतु जनतेला किंवा आयोजकांना हे माहिती नाही की खरोखर त्या विमाचा उपयोग होतो की नाही। तुम्ही म्हणालात की आता गोविंदा पथकांचं प्रबोधन पण होणं आवश्यक आहे, पण मुळात आपण जी याचिका दाखल केली त्यानंतर जो निर्णय आला आणि मुळात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नंतर म्हटलंय की उच्च न्यायालयाने जे घालून दिलेले निकष नियम आहेत ते बघूनच तुम्ही तो साजरा केला पाहिजेत, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। मुळात आपण जी भूमिका घेतली, जी याचिका दाखल केली, त्यामुळे गोविंदांचा किंवा पथकांचा कुठेतरी हा सण साजरात होऊ नये अशा प्रकारचे आपले काही एफर्ट्स असा समज झाला नव्हता, अशा प्रकारे त्यांनी तुमच्याशी काही कम्युनिकेशन केलं? आता जी समाजामध्ये जी किंवा लोकांमध्ये जे
काही राजकीय नेते जे पसरवतात की हिंदू सणांवर बंदी किंवा सणावर बंदी, पहिली गोष्ट म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की हिंदू संस्कृतीतील कोणत्याही सणावर बंदी अजूनपर्यंत आणलेली नाहीये, कोणी आणणार नाहीये आणि आणू पण शकत नाहीये. ही जी स्पर्धा चालू होती ही थांबवलेली आहे. कोर्टाने असं कुठलंच डिसिजन दिलेलं नाहीये की दहीहंडी बंद करा किंवा हा उत्सव साजरा करू नका. हा उत्सव मुंबई ठाण्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्र नाही मध्ये तर संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. त्याच्यामुळे पहिली गोष्ट की सणावर बंदी आणली हे सगळ्यात मोठी चुकीची समज आज समाजामध्ये पसरवली जाते, लोकांमध्ये पसरवली जाते आणि ह्या दृष्टीने गोविंदांना चिथावणी देण्याचं काम आज कित्येक राजकीय नेते करत आहेत. पण गोविंदांनी तुमच्याकडे काय अप्रोच केला का की त्यांना नक्की. खरं हे आता एफर्ट्स आज काय खरं बघायला गेलं तर गोविंदांचा विरोध राजकीय नेत्यांचाच विरोध आहे, म्हणजे जे आयोजक होते ते. गोविंदांचा निषेध किंवा गोविंदांचा विरोध ही जी गोष्ट सांगितली जाते हे पूर्णतः चुकीचं आहे. अनेक गोविंदा पथकांना मी गेल्या 2 वर्षात भेटी दिलेल्या आहेत. अनेक गोविंदांच्या तक्रारी माझ्याकडे पण अशा आलेल्या आहेत की काही लाखोची दहीहंडी लावली जाते, काही हजाराचे पॉकेट आमच्या हातात दिले जातात किंवा त्या पैशासाठी सुद्धा कित्येक महिने आम्हाला फेऱ्या मारायला लागतात आयोजकांकडे, तेव्हा कुठे मिळतात. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी प्रत्यक्ष स्टेजवर बसून हे बघितलेलं आहे की 5 थर लावणाऱ्यांना किंवा 6 थर लावल्याना मोठ्या दहीहंडी आयोजकांकडे एंट्रीज म्हणजे ज्याला सलामी म्हणतात ती सलामी स्वीकारली जात नाही. आपण साधारण बघितलं तर मोठमोठ्या नेत्यांच्या दहीहंड्या बघतो, कोणीही सांगावं की 5 थराची दहीहंडीला तिथे सलामीला काही पारितोषिक दिलं जातं नाही, तिथे फक्त 8 आणि 9 थरांच्या सलामीला पारितोषिक दिलं जातं, कारण त्यांच्या शोभेवर यांची शोभा असते. त्यांनी 9 थर लावले म्हणजे यांच्या कार्यक्रमाची शोभा होते आणि त्यानुसार जे गल्ली बोलातील दहीहंडी गोविंदा पथक आहेत ह्यांना सुद्धा अधिकार आहे त्या दिवशी उत्सव साजरा करण्याचा. मग त्यांना 4 थराला का नाही पारितोषिक देत किंवा का नाही तसं मानधन देत, नाही दिलं जात. बरोबर. आणि मग आज जर 4 थरांना जर तुम्ही तेवढं मानधन दिलं तर का गोविंदा पथक येणार नाहीत? येणारच, बरोबर, हा उत्सव साजरा करणारच, पण नाही त्यांच्या जीवाशी खेळूनच हा उत्सव साजरा करायचा आहे. म्हणून ह्याच्यासाठी हा सर्व अट्टहास आहे. बरोबर आहे. आता हे कुठेतरी दहीहंडी उत्सव आहे की मोठी इव्हेंट झालेली आहे, त्याच्यानंतर एक राजकीय ताकद आजमावण्याचा एक भाग जरा सगळ्याच पक्षांचा त्याच्यात आयोजकमध्ये ते असतात. कुठेतरी जबाबदारी लोकप्रतिनिधींनी आता घेतल्याची वाटते का? कारण हा निर्णय आल्यानंतर सुद्धा खूप उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. मुळात काही गोविंदांनी सुद्धा आणि महिला गोविंदा पथकांनी सुद्धा दहीहंडी साजरी केली वरचे उंच स्तर लावून. हे काय प्रकारचं प्रबोधन आवश्यक आहे असं वाटतं? नाही, खरं तर आमचं प्रबोधन आहे हे अनेक सोशल मीडियातून चालूच आहे की महिलांच्या बाबतीत म्हटलं तर आज आपलं जे हिंदू संस्कृतीमध्ये आपण आज ही आपली जी आपण म्हणतो की महिला पुढे गेले, परंतु अनेक अडचणी अजून महिलांना आहेत की आपल्या संस्कृतीमध्ये एखादं लग्न ठरवायचं तर साधं छोटं ऑपरेशन असेल, कारण आज छोटंसं फ्रॅक्चर बोलल्यानंतर सळी टाकल्याशिवाय होत नाही ऑपरेशन, आणि त्याच्यामुळं ते झाल्यानंतर जे ऍक्सिडेंट झाल्यानंतर जर सळी टाकून जर ऍक्सिडेंट झालं तर त्या मुलीचं लग्न जमणं हे फार कठीण आहे, हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. आणि त्या गोविंदा महिला पथकातील जे कोच असतात किंवा जे त्यांचे नेतृत्व करणारे असते हे त्यांनी पहिले त्यांची दखल घेतली पाहिजे. खरं बरोबर. म्हणजे स्वातीजी, आतापर्यंतचा जो प्रवास झाला याचिका दाखल करण्यापासून 2013, 14, 15 आणि आता हे 16 आपण म्हणतोय आणि आता निर्णय तर झालेला आहे, तरीही राजकीय पक्ष काय म्हणतात की आम्ही उंच मनोऱ्याची दहीहंडीच करणार. आता त्यांना परावृत्त करण्यापासून आता ही जबाबदारी गृह खात्याची किंवा सरकारची आहे. या बाबतीत आता ह्या मला वाटतं 25 तारखेला दहीहंडी थोडेच दिवस राहिले, ह्यात आता आपला प्रवास काय असणार आणि या प्रकारे कुठली जबाबदारी सरकार घेईल आता त्या प्रकारे काही सांगितलंय? एक आज तसं बघायला गेलं तर संपूर्ण जनता आज सुजाण आहे, जागरूक आहे, जनतेला कळतंय जर आपण सुप्रीम कोर्टाचा आणि कोर्टाचा जर हायकोर्टाचा मान राखत नाही लोकप्रतिनिधी तर यापासून जनता कोणता आदर्श घेणार हे पहिल्यांदा त्या नेत्यांनी समजायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं ती सर्व जबाबदारी आज सरकारची आहे की कशा प्रकारे नियमांचं कोणी उल्लंघन करणार नाही, कशा प्रकारे हा कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेणार नाही आणि कशा प्रकारे हा उत्सव आनंदाने साजरा होईल याचं पूर्ण आज दायित्व सरकारवर आहे. आणि त्यानुसार सरकारने ही पावलं उचलायला पाहिजेत, याच्यामध्ये जनप्रबोधन करायला पाहिजे, ज्या काही अटी आहेत, जे काही हायकोर्टाचे शिक्षण हे सर्वांना सांगितलं पाहिजे आणि त्यानुसार आणि अशा प्रकारे नाही केलं तर पुन्हा सरकारला कोर्टात याचं उत्तर द्यायला लागणारच आहे. बरोबर, ते उत्तरदायित्व त्यांच्याकडे आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी अगदी क्लिअर सांगितलेलं आहे की त्या नियमानुसारच हे केलं पाहिजे. आता काही दिवस त्यासाठी सहकार्य करणं सर्वांचं काम आहे. बरोबर आहात. तुम्ही जर लोकांना सांगितलं तुम्हाला कायदा मान्य नाही तुम्ही नियम तोडून टाका असं सामान्य माणसांनी केलं तर जमेल का? बरोबर आहे.
की कायद्याचं तुम्हाला मान्य नाही ना, तुम्ही कायद्याचं उल्लंघन करा. बरोबर आहे. कुठेतरी हे उत्सव साजरा होण्याचा मूळ उद्देश काय हेतू होता, त्याला कुठेही इव्हेंटचं स्वरूप किंवा जे प्रचंड पैशाची उलाढाल त्याच्यात आहे, या हे स्वरूप न येता मला वाटतं एकदम साधेपणाने हा उत्सव साजरा व्हायला कोणाचीच हरकत असण्याचं कारण नाही. पण नक्की. आता जर आपण हिंदू संस्कृतीबद्दल किंवा हिंदू सणांबद्दल म्हणतो ना, तर उलट हिंदू सणांना जे बाजारीकरण आलेलं आहे हे कुठेतरी थांबवणं आज लोकप्रतिनिधींचं काम आहे. बरोबर आहे. की ह्याला बाजारीकरण हे जनतेचा आवाज आहे. निश्चितच. मी जी याचिका दाखल केली ही जनहित याचिका आहे. जनहित या बाजूने आहे. लोकांना काय पाहिजे, महाराष्ट्रातल्या लोकांना काय वाटतं, बरोबर. आणि की आपल्या हिंदू संस्कृतीचं कुठे बाजारीकरण ज्या झालं समाज प्रबोधनासाठी हे सगळं सुरू झालंय, मला वाटतं जनताही जागरूक आहे, आपलेही एफर्ट्स आहेत. आज आपण 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी नागपूरला विशेष संयुक्त पुनर्वास केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या 3 महिन्यात हे केंद्र सुरू होईल अशी माहिती सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली. दिव्यांगांसाठी निःशुल्क साहित्याचं वितरण आज गेहलोत यांच्या हस्ते नागपूरजवळ सावंगी मेघे इथं करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. या केंद्रात आरोग्य तपासणी, प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी कर्जपुरवठा योजना अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. 80% जास्त अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना सरकारनं मोटराइज्ड ट्रायसिकल देण्याची योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. त्याआधी गेहलोत यांनी महात्मा गांधींच्या सेवाग्राम आणि पवनार आश्रमाला भेट दिली. राष्ट्रीय स्तरावरील हृदयरोग सेवा कॅथलॅबच्या माध्यमातून जीवन समृद्ध होईल असं शिवसेना उपनेते आणि प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. गोव्यातल्या पणजी इथं कॅथलॅब बैठक 2016चं उद्घाटन आज डॉक्टर गोऱ्हे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. हृदयरोगाची काळजी घेण्यामध्ये कॅथलॅबची भूमिका या संदर्भात ही परिषद महत्त्वपूर्ण असल्याचंही त्या म्हणाल्या. या परिषदेमुळे राष्ट्रीय स्तरावर हृदयरोग सेवा क्षेत्राचं कार्य अधिक गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक होईल असा विश्वासही डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. रुग्णांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा वाढण्यातही या परिषदेमुळे चालना मिळेल असंही त्या म्हणाल्या. या परिषदेला देशभरातून 300 प्रतिनिधी उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं मुंबई विद्यापीठ तसंच मुंबई पूर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं आज मुंबईमध्ये भांडूप इथं एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत मुंबईतील 48 महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना वाहतूक विभागातील तज्ज्ञांकडून रस्ते सुरक्षा आणि अपघात झाल्यानंतर घ्यायची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यशाळेत परिवहन विभागाचे आयुक्त प्रसाद महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकावर नाव कोरून नवीन इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकचं रौप्य पदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली. अतिशय रोमहर्षक झालेल्या सामन्यात स्पेनची कॅरोलिना मरीन हिनं सुवर्णपदक जिंकलं. कॅरोलिना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. काल झालेल्या अतिशय चुरशीच्या सामन्यात पहिला गेम पी.व्ही. सिंधूनं 21-19 असा जिंकला तर दुसरा गेम कॅरोलिनानं 21-12 असा जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक डावात कॅरोलिनानं 21-15 अशी मात करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. सिंधूच्या यशाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. सिंधूच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिच्यावर देशभरातून बक्षिसांचा मोठा वर्षाव होत आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेनं तिला 50 लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं तर सिंधूचे प्रशिक्षक गोपीचंद यांना 10 लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं. आंध्र प्रदेश सरकारनं सिंधूला 3 कोटी रुपये, एक घर आणि राज्य सरकारमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली तर गोपीचंद यांना 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. दिल्ली सरकारनं सिंधूला 2 कोटी रुपये तर मध्य प्रदेश सरकारनं 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. जमैकाचा धावपटू हुसेन बोल्टनं रिओ ऑलिम्पिकमध्ये तिसरं आणि ऑलिम्पिक कारकिर्दीत सलग तिसऱ्यांदा 3 सुवर्णपदकं मिळवण्याचा अनोखा जागतिक विक्रम केला आहे. बोल्टनं 100 मीटर, 200 मीटर रिले आणि 400 मीटर अशा 3ही गटात सुवर्णपदक जिंकलं. तसंच याआधी 2008च्या बीजिंग, 2012च्या लंडन आणि आता रिओ ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदकं मिळवली आहेत. अशी एकूण 9 सुवर्णपदकं मिळवत हुसेन बोल्टनं शानदार निवृत्ती घेतली आहे.
धावण्याच्या शर्यतीत भारताच्या पुरुष आणि महिला गटातल्या खेळाडूंना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, तर 57 किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू संदीप तोमर पराभूत झाल्यानं स्पर्धेतूनच बाद झाला. रिओ ऑलिम्पिकच्या पदक तालिकेत 38 सुवर्ण पदकांसह अमेरिका पहिल्या स्थानी तर इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगा आणि यमुना नदीच्या जलपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा बळी गेला आहे. कानपूरच्या मंगलपूर भागात घर कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला, तर मध्य प्रदेशमध्ये एक घर पडल्यानं 7 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या भागातील नद्यांचा जलस्तर वाढल्यानं सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 48 तासात कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तापमान अंश मुंबई कमाल 31, किमान 25. नागपूर 30-24, पुणे 29-21, औरंगाबाद 30-21, नाशिक 28-22, कोल्हापूर 28-21, रत्नागिरी 30-25, सोलापूर 33-21 आणि अमरावती कमाल 26 तर किमान 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक मंदीचा संधी म्हणून उपयोग करून घेणं आवश्यक, अरुण जेटली. मेक इन इंडियामुळे रोजगाराच्या संधी आणि महसुलातही वाढ झाली असल्याचा केंद्राचा दावा. आरबीआयच्या गव्हर्नरपदी ज्येष्ठ अर्थतज्ञ उर्जित पटेल यांची निवड. जम्मू काश्मीरच्या काही भागात आज 43व्या दिवशी तणाव कायम. शाळा, महाविद्यालय आणि खासगी कार्यालय बंद. राज्यातल्या वापरात नसलेल्या जमिनी विकून 2 लाख कोटी रुपये उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. दिव्यांगांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी नागपूरमध्ये विशेष संयुक्त पुनर्वास केंद्र सुरू होणार. आणि रिओमध्ये रौप्य पदकावर नाव कोरून इतिहास घडवणाऱ्या PV सिंधूवर भारतात अनेक राज्यांकडून आणि संस्थांकडून आकर्षक बक्षिसांचा मोठा वर्षाव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.